बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असतील, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला दिलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसी आयुक्त कोण आहे. आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेले आहे आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती होऊ द्या. हाल बघू किती दिवस आपले हाल करते. तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डवचू नका, विनाकारण त्रास देऊ नका, कारण पूर्ण तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण म्हणजे का तुमच्या पद्धतीचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावले, म्हणून ते पोरं वैतागले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठीचा कचरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्यांची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्याने समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, अंधारातून बाथरूम बंद करायला सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही, माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखी ना गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विचारणार नाही. किंवा आणखीन दुसऱ्या दिवशी उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळं करू नका. तुमच्या हातात संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटत मी हानीन मारे, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस केव्हा असेल, तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे. अमित शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. ह्यो पण शब्द ध्यानात ठेवा, डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. हा मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ सोडणारा माणूस. त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस. हो ना, त्यांच्या सगळ्या हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत्या, कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिडल. मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्याला गणपती नाही दिसत, मग त्याला हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत, त्याला वातावरण फक्त दूषित करायचं. हे त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं. बघू, पोरांनी शांत राहा. इकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या बीएमसीचा सीएमसीचा रस्ता मोकळा करा, आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा. धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.